तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? वेलकम बॅक टू माय चॅनल जे आहे ब्लॉगर वर्धा. तर आज तुम्हाला टायटल बघून हे कळलंच असेल की आज काय आहे. तर हो, आज आहे आमच्या बारशेम गावची जत्रा. जत्रा म्हणजे का अशी सिम्पल, म्हणजे देवळाकडे असं छानशी दुकाने लावलेली असतात. मुलांना हे वाटत असेल की देवळाकडे अशी दुकाने लावलेली असतात. दुकाने लावल्यानंतर तिकडे खेळणी असते, फराळांची दुकानं असतात. फराळांची दुकानानंतर लाडू, खाजी, जलेबी ह्या सगळ्यांची दुकानं असतात असं मुलांना वाटत असेल. पण ही तशी जत्रा नाही आहे. ही अशी जत्रा आहे ज्याने आपण अशा छत्र्या म्हणतो ना, देवाच्या छत्र्या अशा वरती वरती, तर ती असते जत्रा. त्यांना घेऊन नाचवतात ना, त्याला जत्रा म्हणतात. पण ही जत्रा केव्हा येते हे मी तुम्हाला सांगते. आधीचे 3 दिवस तुम्हाला माहितीच आहे, शिगमोत्सव चालू होता. शिगमोत्सव चालू होता 3 दिवस. 3 दिवस चालू झाल्यानंतर शिगमोत्सवाच्या लास्ट दिवशी सगळे मेळकरी जे असतात, ग्रुपमध्ये जे असतात मेळकरींच्या, ते आमच्या गावात येतात. गावात आल्यानंतर ते सगळे असे नाचतात, गावात नाचतात, देवळात नाचतात, असं होतं. आणि त्यांना एक दिवस अशी सुट्टी असते. त्यांना सुट्टी असते. नंतर ते असे, जी आज आहे तशी आहे आज जत्रा. आदल्या दिवशी, कालच्या दिवशी होती त्यांना सुट्टी, आणि आज आहे परत त्यांचं काम. तर आज जी जत्रा आहे त्याची मी सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. आणि नमस्कार माझ्या ब्लॉगमध्ये. तर हा बघा, हा इकडे बसला आहे ब्रश करून. तर हा बघा इकडे बसला आहे ब्रश करून. हॅलो बोल रे, हॅलो बोल. हॅलो, कसे आहात सगळे बोल. कसे आहे सगळे? वेलकम माय दीदीज चॅनल. वेलकम माय दीदीज चॅनल. तर हा सुद्धा आता माझ्याबरोबर इंग्रजी शिकायला लागला आहे. तर मी तुम्हाला थोडकीशी माहिती देते या जत्रेबद्दल. त्यानंतर मी तुम्हाला माहिती देणार जाता जाता देवळामध्ये, नाहीतर देवळात जाताना माहिती देणार जाता जाता. तर थोडक्यात मी माहिती देते तुम्हाला. थोडक्यात माहिती म्हणजे काय, आता ते माझे जे आजोबा असतात ना, ते कालच्या रात्री माझे आजोबा जे असतात ना, ते एका वाड्यावर जातात. वाड्यावर जी अशी लिंग असतात ना, त्यांना ते भोवर काढतात. भोवर म्हणजे काय, प्रदर्शना घालतात. प्रदर्शना घालून झाल्यानंतर ते तिकडे पूजा करतात. मी काल रात्री गेले होते. तिकडे पूजा करतात. ते मूळ स्थान आहे, जे देवस्थान आहे ना तिकडे, ते एक मूळ स्थान आहे देवाचं. तर त्यानंतर सगळे तिकडे झोपतात. म्हणजे हो, झोपतात. आम्ही सुद्धा झोपलो होतो. नाही, माझे आजोबा मला परत नेऊन पोचवलं मला, आणि ते तिकडे गेले आणि झोपले. ते तिकडे झोपतात. झोपून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो दिवस उजाडतो तेव्हाच ते सगळे तिकडे गोळा होतात. म्हणजे का, आता दिवज घेणारी बायका, तुम्हाला माहिती आहे असे चालतात ना, दिवज घेणारी माणसं म्हणजे बायका, त्या चालतात. चल जा, तुला बोलवलं जा. ती सगळी अशी माणसं गोळा होतात. गोळा झाल्यानंतर काय होतं, आणि गुढी घेतलेली मुलं तुम्हाला माहिती आहे ना, अशी बांबूची अशी स्टिक घेतात, त्याला असा वाला असतो. ते सगळं तुम्हाला माहिती असेल. काय झालं? केस नाही आहे तो, ती स्क्रॅच आली आहे स्क्रीनला. तर तो म्हणतो आहे की स्क्रॅच आली आहे काय स्क्रीनला, किंवा केस आहे काय स्क्रीनवर. तर नाही, तसं काही नाही आहे. इकडे स्क्रॅच आला आहे थोडासा. आणि गुढी घेणारी तर मुलं तुम्हाला माहितीच आहे. गुढी घेणारी मुलं जी अशी घेऊन तिकडे भोवर, तर ती तिकडे भोवर मारतात. भोवर मारून झाल्यानंतर काय होतं, सगळे जे छत्रे असतात त्यांना घेऊन सुद्धा ते भोवर मारतात. भोवर मारून झाल्यानंतर ते असे तर बसणार नाही आहेत ना, मग ते काय करतात, हो, ते छत्र्या घेतात. छत्र्या घेऊन इकडे येतात आमच्या शेतामध्ये. दाखवू का तुम्हाला? ठीक आहे, दाखवते. तर मी तुम्हाला दाखवते ते शेत इकडेच आहे.
चप्पल घालायची सुद्धा गरज नाही. तर हे बघा, हे आहे आमचं शेत. बघितलं ना. आता ते सगळे लोक तिकडे नाचतात. मला दिसत नसते, आता दिसते. हो, आता ते तिकडे नाचतात. नाचून झाल्यानंतर ते जातात बारंगेशी वाड्यामध्ये. बारंगेशी वाडा म्हणजे इकडे जो वाडा आहे ना. हा, कोण माहित नाही. तर ते तिकडे बारंगेशी वाड्यामध्ये जातात. बारंगेशी वाडा म्हणजे काय, आमचे जे घर आहे ना, हे माझं घर आहे. हे माझं घर आहे ना. आणि इकडे जो वाडा आहे, या भिंतीच्या त्या वाटेला जो वाडा आहे त्याला म्हणतात आपण बारंगेशी वाडा. बारंगेशी वाड्यामध्ये जे जातात तिकडे 2 छत्र्या असतात देवाच्या. आणि ते तिकडे एक मठ असतं असं मोठं, तिकडे ते लावून ठेवतात. गप्प बसतात. ते नंतर आता घेतले आणि ते तिकडे असे 4-5 प्रदर्शन मारतात. 5 प्रदर्शन घालून झाल्यानंतर ते जातात. कुठे जातात दादू बारंगेशी वाड्यामध्ये झाल्यानंतर ते कुठे जातात? अच्छा, कुळगती म्हणजे जो वाडा असतो ना, तिकडे जातात ते. तिकडे गेल्यानंतर इकडे आमचे देवळा. हां आणते, थांबा. देवळाजवळ झालं. नंतर कुठे करतात? नंतर देवळाजवळ सर्व देवांना प्रदर्शन घालतात. हां, कुळगतीला किती ती आणते. कुळगतीला झालं नंतर ते देवळात येतात. देवळात गेल्यानंतर ते असे प्रदर्शन घालतात. सगळ्या मठांना आधी प्रदर्शन घालतात. नंतर ते देवळाकडे येतात. देवळाकडे सुद्धा प्रदर्शन घालतात. आणि हो, सर्व देवांना प्रदर्शन घालतात. आणि नंतर जेव्हा हे प्रदर्शन संपतं तेव्हा ते सगळे छत्री घेऊन असे फास्ट आत जातात. लगेच आत जातात. गुढी घेणारी जे मुले आहेत ते सुद्धा आत जातात. आणि जे दिवजा घेणारी जी बायका असतात ना, ती इकडे जे आमची तुळशी आहे ना, अशी इकडे म्हणजे आता देऊळ आहे आणि इकडे ती तुळस असते, मोठी तुळस असते, तिकडे ती सगळे ठेवतात. ठेवल्यानंतर ते देवाला नमस्कार करतात, देवाची भेट घेतात. भेट घेतल्या. हां, हो, देवाचे दर्शन म्हटलं ना. देवाचे दर्शन घेतात. नंतर ते सगळे बाहेर येतात. हे सगळं झालं आणि आम्ही त्याच्यानंतर घरी जातो. त्याच्यानंतर काय होतं रे? हो, हे मी तुम्हाला थोडक्यात नाही तर जास्त माहिती दिली असेल. त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कसं कसं होतं. मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप्स दाखवणार आहे. व्हिडिओ क्लिप्स नंतर आम्ही सुद्धा जाणार आहोत ना, त्यानंतर मी तुम्हाला शूटिंग काढून दाखवेल. ठीक आहे, तर मिळूया आता 4-5 मिनिटांनंतर. बाय. तिकडे मी हाताने धरेन, पण मला आता लगेच हे स्टँडसुद्धा आणायचा आहे आता फोनचा. फोन असं घेऊन असं मिरवण्यासाठी. 4-5 मिनिट नाही झालेत कारण आता आमचा नाश्ता सुद्धा नाही झाला. काय बोल? गावात बारंगेशी वाड्यात गेलो पण ते फोटो काढता पण ऐकलो तर बारंगेशी वाड्यावर तर गुरुवार पण बारगेलो तर 40 म्हणता त्याचकडे नुटे स्टँड असले फोन दवरपाचे. अशी करण. हो, असे हो, असं ठेवायचं ना. हा, अशी धरण. हो, ते असतं, थोड्याकडे असतं, आमच्याकडे नाही आहे ना. आम्ही मग घेऊ, नंतर घेऊ आपण. तो म्हणतो आहे की इकडे बारंगेशी वाडा आहे ना, त्यामध्ये एक छोटासा मुलगा होता, साईश म्हणून. त्याने एक गुढी घेतली होती आणि एक फोनचा असा स्टँडसुद्धा घेतला होता. तर तो मला पण पाहिजे, पण मी नंतर घेणार आहे.
नंतर घेणार आहे मी. आणि तुला काय बोलायचं नाही बोलायचं? खिलौना. बघा ना, तो काही बोलत नाहीये. तुम्ही त्याच्याशी कट्टी करा. खिलौना 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 खिलौना. आता थांब, मला बोलू दे. आता मी नाही किंवाने सुद्धा करणार आहे, कारण मला ह्याचं बघायचं आहे. ह्याची ऐकू किती जास्त. ठीक आहे, तर बघूया. इकडे इकडे बस रे, इकडे. त्या मी जे तुला विचारणार आहे ना, ते तुला ना एकदम स्पष्टपणे सांगायचं. असं अडखळा नाही आणायचा बघ. असं करायचं नाहीये, स्पष्टपणे सांगायचं आहे. आता बस इकडे, बस. हे बघ, कोणता प्रश्न विचारला? नंतर मी उद्याच्या दिवशी सुद्धा Q&A करणार आहे. Q&A करणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला Q&A वाटतो कसा. कोणता प्रश्न विचार? हो, तुझं नाव काय? शिवम विनायक वासेकर. शिवम विनायक बार्शीकर. स्पष्टपणे सांग. स्पष्टपणे सांग. शिवम विनायक वासेकर. अच्छा, तू कोणत्या इयत्तेमध्ये आहेस? बार्शेकर. अरे इयत्ता म्हटली आहे. स्टँडर्ड. KG 1. बोल ना, KG1 बोल ना. KG1. हो. आणि तुझ्या शाळेचं नाव काय आहे? तुझ्या किंडर गार्डनचं नाव काय? खबर नाही. खबर नाही. नाही माहीत? नाही. अरे देवा, मी आन्सर सांगू दे. 5 दे. सप्तरंग प्री प्रायमरी स्कूल, बारसेम, केपेम, गोवा. पाडी, गोवा. पाडके गोवा. तर इकडे अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आता तो सुद्धा क्वेश्चन झाला. आता मी दुसरा क्वेश्चन विचारते. तर काय विचारू? तुझ्या आईचं नाव काय आहे? स्मिता बार्शेकर. स्मिता विनायक बार्शेकर बोलणार. स्मिता विनायक बार्शेकर. तुझ्या बाबाचं नाव काय आहे? शिवम विनायक बार्शेकर. तुझ्या बापाचं नाव सुद्धा शिवम आहे. विनायक दे 5. विनायक महादेव बार्शेकर. या बस. तुझ्या आजोबांचं नाव काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज. नाही यार, नाही. मी सांगू तुझ्या आजोबाचं नाव? आई देऊन होता. तो देव आहे. तो छत्रपती देव नाही आहे, तो महादेव यशवंत बार्शेकर आहे. तुझ्या आजीचं नाव काय? आजीचं छत्रपती शिव. अरे वेळ का नाही पता. दे 5 दे. तुझ्या आजीचं नाव मनीषा महादेव बार्शेकर. आणि माझं नाव काय आहे? वर्धा शिवम विनायक बार्शेकर. व्हॉट? माझं नाव वर्धा विनायक बार्शेकर आहे ना? वर्धा शिवम विनायक बार्शेकर कुठून आलं? तेरा दिवाक में से. शहाणपणा. तेरे फोन पर हात दुख्या. तू जर असं केलंस ना, मी तुला ब्लॉग मध्ये घेणार नाही आहे. गाय जो किती टार्गेट करूया? लाईक्स किती टार्गेट करूया रे? 100 नाही, 100 अजून 1 लाख. 1 लाख लाईक्स पाहिजे. तर बघा, 1 लाख लाईक्स पाहिजे. आणि सबस्क्राईब करा चॅनल मध्ये. मी तुम्हाला नंतर मिळते. नंतर मिळेल, लगेच नाही, नंतर मिळणार आहे. बाय बाय. तर मित्रांनो, मी परत आले आहे. मी नाश्ता सुद्धा केला आहे. आता मी तुम्हाला माझी आउटफिट दाखवतो. तो बोलत होता की इकडे ठेव, नंतर बोलू. तर मी इकडे ठेवलं आहे. आता मी सांगते तुम्हाला काय काय आहे.
तर मी तुम्हाला आता माझी आउटफिट दाखवणार आहे. त्यानंतर आपण जाऊया मेकअपसाठी. हो, माझी आई माझा मेकअप करणार आहे आणि त्यानंतर मी माझी बॅग घेणार आहे. बॅग घेऊन झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत कुठे नाही पाहिजे. नंतर आम्ही इकडेच बसू. सगळ्यांनी नहावून झाल्यानंतर आंघोळ करून झाल्यानंतर सगळ्यांनी कपडे घालून आम्ही जाणार आहोत देवळाकडे. नंतर आम्ही देवळात जाऊ. देवळात गेल्यानंतर आम्ही देवाचं दर्शन घेणार आहोत. दर्शन घेऊन झाल्यानंतर मी तुम्हाला त्याची माहिती देणार आहे काय काय होतं.